की माझं नॉर्मल डिलिव्हरी झाली का सीझर झाले म्हणून. गणपती बाप्पा मोरया. बाळाचा पहिला फेस्टिवल आहे हा. अरे जावळ काढणार आहे पण पूर्ण असं जावळ. बाळाचं नाव मी रिव्हील करणार आहे. मम्मी समोर बोलते मी सगळं जेवण बनवलं बघून काय बोलते. गणपती बाप्पा माझं बाळ एवढं छान आहे, एवढं शांत आहे. मोदकामध्ये गडबड झालेली आहे. हा मोदक कोणी बनवलं सांगा. आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. माझा भाऊ लय डिस्टर्ब करतो मला. 2 दिवसांनी चालली आहे माझ्या सासरी, तर आम्ही बाळाचं नाव ठेवलेलं आहे. तर आम्ही चाललोय आता गणपती बाप्पाला घ्यायला. तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. गणपती बाप्पा मोरया मोरया. मोरया गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. आम्ही बाप्पाला घेऊन घरी आलेलो आहोत आणि थँक गॉड पाऊस वगैरे काहीच नाही लागला आम्हाला. मस्त गेलो पटकन घेऊन आलो. तर उद्या सकाळी बाप्पाची आम्ही स्थापना करू, कारण उद्याच आहे गणेश चतुर्थी. तर मी तुम्हाला भेटेल आता उद्या. A few moments later. हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल ऑफ यू. आता ऑलमोस्ट 1:15 झाले. सकाळपासून एवढी गडबड चालू होती ना, कारण बाळासोबत सगळं मॅनेज करता नाही येत. तुम्ही मला एवढं रेडी बघतात. मी आत्ता रेडी झाली. जेव्हा बाळ झोपलेलं तेव्हा मी फटाफट रेडी झाली. लास्ट इयरचा जो गणपती होता तो खूप स्पेशल होता, कारण लास्ट इयर मी प्रेग्नंट होती आणि नेमकं जेव्हा गणपतीचा फेस्टिवल होता तेव्हाच मी प्रेग्नंट होती, पण मला तेव्हा माहिती नव्हतं. सो लास्ट इयर बाळ माझ्या पोटामध्ये होतं आणि या वर्षी ते आमच्यासोबत आहे. सो हा लास्ट इयरचा पण स्पेशल होता आणि या वर्षीचा पण हा फेस्टिवल खूप स्पेशल आहे, बिकॉज बाळाचा पहिला फेस्टिवल आहे हा गणपती बाप्पाचा. आणि मी पण गणपती बाप्पाला खूप मानते, सो हे खूप जास्त स्पेशल आहे. आणि मी तुम्हाला बघू या व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये बाळाचं नाव पण रिव्हील करेल की आम्ही बाळाचं नाव काय ठेवलेलं आहे. ऑलमोस्ट झालं आहे सगळं, बरेच महिने झाले. आता बाळ 3.5 महिन्याचं आहे. मध्ये काही व्लॉगिंग करता नाही आली. सो आय थॉट की हा पहिला फेस्टिवल आहे बाळाचा, तर आपण व्लॉग करूया. बाळाचं नाव मी रिव्हील करणार आहे. फेस वगैरे अजून डिसाईड नाही केलंय, दाखवायचं नाही, तर ते बघूया. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवायचे, आरती वगैरे सकाळी झाली. बाळाला पण मला रेडी करायचं, कारण तो आत्ताच उठलाय. सो आता तो 3.5 महिन्याचा झालाय. मध्ये मी काही व्लॉग वगैरे केलं नाही, कारण इट्स नॉट इझी. डिफिकल्ट आहे थोडंसं हे सगळं, बट आता सगळं ठीक आहे. मी जो डिलिव्हरीचा व्लॉग टाकलेला, मला त्याच्यावर कमेंट्स आलेले की ताई तुझं सी सेक्शन झालं आहे वगैरे. 2-3 कमेंट्स होत्या. तर मी ॲक्च्युली त्या व्लॉगमध्ये मेन्शन करायचं विसरली की माझं नॉर्मल डिलिव्हरी झाली का सीझर झाले म्हणून. तर बऱ्याच जणांना अंदाज आला असा, बिकॉज मी 5 डेज मी म्हटले की मी 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. सो त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की मेबी माझं सी सेक्शन झालं असेल. तर नाही, माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. जस्ट बिकॉज म्हणजे बाळाला थोडंसं फोटोथेरपीमध्ये ठेवलेलं आणि मध्ये एक संडे पण होता, तर त्याच्यामुळे माझे थोडे दिवस जास्त स्पेंड झाले हॉस्पिटलमध्ये. पण माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि काही जणांना असं पण होतं की खर्च विचारत होते की किती स्पेंड झाला. आय थिंक ते लोक कल्याणमधलेच असेल, सो त्यांना एक आयडिया घ्यायचा असेल मला असं वाटतं, ज्यांनी कमेंट केले. तर जर तुम्हाला इन डिटेल काही मला विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राममध्ये DM करा, मी तिथे तुम्हाला सांगेल. बिकॉज पब्लिकली असं फिगर मेन्शन करणं मला असं बरोबर नाही वाटत. जर तुम्हाला तिथे पण जाऊन हॉस्पिटलमध्ये विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकतात, कारण तिकडे ना त्यांचं ऑफिस आहे जिथे ते लोक सांगतात की तुम्हाला किती खर्च येईल. तर ॲडमिट व्हायच्या आधी पण तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की तुमचा खर्च वगैरे किती असणार आहे. A few minutes later.
मधलं काम झालेलं आहे. पुऱ्या बनवल्यात, पुऱ्या ठेवल्यात तिकडे मागे. अँड मी फक्त पुऱ्या बनवल्या, बाकी सगळं मम्मीने केले. ते तर मम्मी व्हिडिओ बघेल तेव्हा बोलेल अच्छा तू केलं सगळं काम. मम्मी समोर बोलते मी सगळं जेवण बनवलं, बघू काय बोलते. सो गाईज सगळा स्वयंपाक केला मी आता बसून. अरे बाबा इतना बड़ा झूठ बोलती मेरी दीदी. ना मम्मी सगळा स्वयंपाक केला ना मी. खूप खोटं बोलला. आम्ही आज ना ते मस्ती करत बसलेलो. 2 पुऱ्या लाटल्या आणि बोलते स्वयंपाक मी नाही केला. चला आम्ही जेवतो आता. वाजले 2:15. मला एवढी भूक लागली आहे, खूप जास्त भूक लागली आहे. तर तुम्हाला दाखवते आम्ही आज जेवायला काय बनवलंय. खूप घाईघाईमध्ये आज जेवण बनलंय, पण नैवेद्य बनवायचं होतं तर म्हटलं काहीतरी चांगलं स्पेशल पाहिजे. इकडे नैवेद्य ठेवलंय, सो तिकडेच दाखवते साईडला. हो हा माझा भाऊ लय डिस्टर्ब करतो मला. आहेत आमचे बाप्पा आणि हे आहे बाप्पासाठी बनवलेला नैवेद्य. हा सकाळी प्रसाद केलेला रव्याचा. सो इकडे आहे पुरी, डाळ, ही आहे हे काबुली चणे त्याची भाजी, आणि ही दुसरी कसली भाजी आहे ग ही दुसरीवाली मम्मी? पावटा, मला नाही माहिती. आणि हा आहे भात. आणि हे आहे आमचं डेकोरेशन. या वर्षीचं डेकोरेशन ॲक्च्युली चांगलं आहे दरवर्षीपेक्षा. सो हे असं आहे. ते मागे आम्ही हे लावलेत घंटी. इथे आहेत बाप्पा आणि बाहेरून हे असं दिसतंय. हे मे बी आम्ही थोड्या वेळाने चेंज करू. हे कदाचित इथे असं वर लावू. मोदक अजून बनवले नाहीये. बाप्पाचं जसं तुम्हाला माहिती आहे फेवरेट आहे मोदक, तर ते आम्हाला बनवायचे आहेत. त्याची तयारी झाली आहे, थोडीशी बाकी आहे, थोडी झाली आहे. तर आम्ही विचार केला की आधी नैवेद्य तर तसा बनवलाच आहे, तर ते बाप्पाला दाखवूया. त्याच्यानंतर आम्ही आमची पेट पूजा करतो, कारण आमच्यामध्ये पण एनर्जी पाहिजे. तर ते झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण मिळून मोदक बनवणार. सगळे म्हणजे मी आणि मम्मी. हा पोरगा नाही, हा पोरगा काय कामाचा नाही, काय काम नाही करत हा. आणि माझं जे बाळ आहे ते काय करणार आहे. सो तो पण आहे. काही हिने काम नाही केलं. मी कपडे धुतले, कपडे सुकू घातले आणि ही फक्त 2 पुऱ्या लाटून फक्त मध्ये पूर्ण जेवण बनवलं. तुम्हाला असं वाटत असेल की मला बाळ आहे 3.5 महिन्याचा आणि मी मस्त एवढी रेडी कशी झाली आहे. तर माझं बाळ एवढं छान आहे, एवढं शांत आहे की मला असं काही डिस्टर्बच नाही केलं ना. तो उठला, त्याला मी नंतर झोपायला टाकलं. त्याच्यानंतर मी मस्त मेकअप केला, रेडी वगैरे झाली. तोपर्यंत छान झोपलेला होता. आणि जसं माझा मेकअप डन झाला, माझा व्हिडिओ वगैरे शूट करून झालं, तेव्हा तो उठला. तर ते तेवढं मला करू देतो, कारण त्याला माहिती असेल की मला आवड आहे हे सगळं मस्त रेडी व्हायची. सो तेवढं त्यांनी मला मस्त टाइम दिला रेडी वगैरे व्हायला. नाही तर मी तुम्हाला एकदम वेगळ्याच अवतारात दिसले असती. A few minutes later. हा पोरगा काय बोलायचं तुला? गणपती बाप्पा मोरया. बा गणपती डेकोरेशन मी केलं सगळं. हा हे डेकोरेशन नितीननीच केलंय, कारण यावर्षी मला काय करता नाही आलं. हो आता वाजले संध्याकाळचे 7. आम्ही जस्ट दुपारी जेवण वगैरे केलो आणि थोडंसं असं रिलॅक्स करायला घेतलं. तेवढी झोप आलेली, तर थोडंसं आम्ही झोपलेलो. अँड आता विचार केला की चला मोदक बनवूया फायनली, बिकॉज बाप्पाला मोदक आवडतात, तर मोदक बनवले पाहिजे. पण मोदकामध्ये एक गडबड झालेली आहे. ती जे आम्ही तांदूळ दिलेले दळायला, त्या आय थिंक त्याच्या आधी ना त्यांनी बाजरी दळली आणि बाजरीवर त्यांनी तांदूळ दळले. तर ते जे पीठ आहे ते एकदम असं काळं काळं झालं. आणि मम्मीने जस्ट मोदक बनवायला घेतलेत, तसं ते चांगलं पण नाही वाटत आहे. म्हटलं पहिल्यांदाच आपण बाप्पासाठी मोदक बनवतोय, तर ते कसं एकदम प्रॉपर चांगले दिसले पाहिजे. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकायला भेटत असेल, तो बाळाचा आवाज आहे, तो तिथे खेळतोय. काय मोदकचं दळून आणलं, पूर्ण त्यांनी काळं बाजरीवरती दळून दिलं. हे बघा असं काळे काळे मोदक येतात. हे पूर्ण मूड ऑफ झालं आमचं बनवायचं. पण तरी आता तेवढं मळलं त्याचं आम्ही मोदक बनवतोय. आणि आता दुसरं पीठ दिलंय ना त्याला, हो दुसरं म्हणजे तांदूळ दिलेत, तर तो बोलला देतो लगेच दळून. तर हे आमचं असा प्रॉब्लेम झालाय मोदकाचा. आता जस्ट मोदक एक तर आम्ही लेट मोदक बनवायला घेतले आणि त्यात हे अशी गडबड झाली. सो आज आहे 7वा दिवस बाप्पाचा आणि आज आहे आमच्या बाप्पाचं विसर्जन. लास्ट क्लिप तुम्ही बघितली असेल फर्स्ट डेची, बट त्या दिवशी मला आजचं जास्त काही ब्लॉग करता नाही आलं. आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे. म्हणजे आता वाजले 6:15. थोड्या वेळात म्हणजे 2-3 तासानंतर आम्ही जाऊ. अराउंड 8-9च्या आसपास आम्ही बाप्पाचं विसर्जन करू. आणि मी फर्स्ट डे तुम्हाला सांगितलेलं की मी बाळाचं नाव रिव्हील करणार आहे. मला या फेस्टिवलमध्येच बाप्पा समोरच तुम्हाला नाव सांगायचं होतं, कारण मला असं वाटतंय की याच्यापेक्षा चांगलं एन्व्हायरमेंट मला नाही भेटणार बाळाचं नाव रिव्हील करायला. सो बाप्पाच्या समोर मी तुम्हाला बाळाचं नाव सांगणार आहे.
सो मला ऍक्च्युली प्रतीक सोबतच सांगायचं होतं, पण तो जेवतो 2 का 3 वेळा आला आय थिंक, पण ना खूप गडबड असायची, ब्लॉगिंग वगैरे करायला जमायचंच नाही. तर आम्ही बाळाचं नाव ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटने काढलंय की तुम्ही आईचं नाव पण ऍड करू शकतात. तर मी माझं सुद्धा नाव ऍड केलेलं आहे. आधी आपलं नाव तुम्हाला माहिती असेल की आपल्या नावांमध्ये आपलं नाव, पप्पाचं नाव आणि आडनाव असं आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमचं जर आता डिलिव्हरी झाली किंवा तुम्हाला बाळ आहे, तुम्ही तुमच्या बाळाचं नाव ठेवलंय, तर तुम्ही तुमचं नाव नक्की ऍड करा. आईचं नाव तर असलंच पाहिजे असं मला वाटतं. सो मी माझंही नाव ऍड केलंय आणि आमच्या बाळाचं नाव आहे इथिराज स्वाती प्रतीक थोरात. सो तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. A few minutes later. तर आता आम्ही इथिराजचं हे करणार आहे, जावळ काढणार आहे, पण पूर्ण असं जावळ नाही काढणार आहे, फक्त एक बट काढणार आहे. तर आता आम्ही त्याचीच तयारी करतोय. तर मी इकडे हे ताट ओवाळण्यासाठी त्याच्यासाठी ताट सजवलेलं आहे. तर हे असं दिसतंय आणि इकडे मी इकडे असा एक रुमाल ठेवलाय ज्याच्यावर आम्ही इथिराजची केसाची बट कट करणार ना, सो ती इकडे ठेवू आणि कैची पण आम्ही इथे ठेवू. ही कैची आहे, तर याच्यानी इथिराजचा मामा इथिराजचे केस कापणार आहे. तयारी झालेली आहे. इकडे मी खाली डेकोरेशन केले जे तुम्ही बघितलंय. आता आम्ही इथिराजची एक बट कापणार आहे. आम्ही जावळ नाही काढणार आहे. 2 दिवसांनी चालली आहे माझ्या सासरी. तर असं म्हणतात की जावळचं जे बाळ असतं ते घेऊन नाही जायचं बाहेर, आणि ते थोडं लांब आहे, तर जास्त लांब आपण नाही जाऊ शकत. थोडंफार तर ठीक आहे, ते काय नाही. तर त्याच्यामुळे आम्ही त्याची फक्त एक बट काढणार आहे. त्याचं जे जावळ आहे ते प्रॉपर परत आम्ही ते सगळं करणारच आहे, पण आता सध्या एक बट काढणार आहे. तर मामा पण आहेत त्याचे, तर त्यांना पण मी दाखवते. सो त्यांच्या मामाच्या हाताने आपण त्याची बट काढूया. थोडीशीच तयारी केली आहे. त्याचं जेव्हा मी प्रॉपर जावळ जेव्हा असेल त्याचं, तेव्हा एकदम मस्त डेकोरेशन वगैरे करणार. आता गणपती पण आहे, तर असं खूप घाई आहे. आणि आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आजच आम्ही डिसाईड केलं की जावळ काढूया. आज मंगळवार पण आहे, चांगला दिवस आहे, बाप्पा पण आहे, तर म्हटलं की आजचा दिवस सिलेक्ट करू आणि आज करूया. तर चला सुरुवात करूया आणि दाखवते मी तुम्हाला. सगळेजण रेडी झालेत, तर सगळे कसे दिसतात. हा आहे जयेश मामा, हा आहे नितीन मामा. कुठे भाषण द्या आमच्या. इथे थोडेसे मोदक बनवलेत, पण याचा असा आकार असा काय का माहिती नाही मला. ही बनवते, हिलाच विचारू. तांदळाचं दळण दिलं होतं आम्ही मोदकासाठी, ते बाजरीवरती दळलं, ते झाले कलर त्याचा वेगळा, काळा कलर झाला. आता आम्ही जे परत दिला तर त्याचा कलर झाला रेड, गव्हावरती दळलेलं आहे. तर आता ते काय होतंय ते येतच नाहीये. तर त्याच्यामुळे आम्ही एक ट्रिक वापरली आहे. पिशवी घेतली आम्ही, त्याच्या आतमध्ये आम्ही हे पीठ टाकलंय. आता बघू आपण याचं मोदक कसं रेडी होतो की नाही. तुम्हाला मी सांगते, आता झाला तर बघू आपण कसं चांगलं होतं की नाही. हे असे होतात. असे ते अजून केले नाहीये, अजून केलेले नाही आहे. हे हाताचे बनवलेले, आता याचे आपण बघणार आहोत. समजलं? पिशवीमधनं हे काढलं आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरू. फर्स्ट टाइम ट्राय करतोय हे आम्ही पण. बघा भरले मी. आता प्लॅस्टिकच्या बाहेरूनच मी प्रेस करते. हा आहे तक्ष, त्याने आजच हेअर कट केलाय. मला तुला काही प्रश्न विचारायचे, ठीक आहे? तुला काय वाटतं, मम्मीचे आज मोदक बनतील? नाही बनतील. कधी बनतील मग? हे मोदक तुला कसे वाटताय तिकडचे? एकतर जीव खाल्लाय माझा. काय जीव खाल्लाय माझा. जीव खाल्लाय? का रे? काय जीव खाल्लाय? या मोदकाने जीव खाल्लाय. कोणत्या? या मोदकाने? टेन्शन आलं. अच्छा, त्यात मीठ आहे का?
हा नो नो तुला काय बोलायचंय माझ्या ब्लॉग मध्ये? नमस्ते भाज्या. बस एवढंच. हा पोरगा इथं चला आहे. आपण गणपती बाप्पा मोरया. नमस्ते भाज्या. नमस्ते भाज्या. नमस्ते भाज्या. होय होय हे बघ हे बघ. थांब फोकस होऊ दे. फोकस नाही झाला. अरे वा मस्त झालं ना? हे बघा सक्सेस झालं सक्सेस. सर्वांना आवडतील हे बघा किती सुंदर दिसतोय. खाली कर खरंच जरा. खूप मस्त दिसतोय थांब. मोदक. तुम्ही खरंच हे ट्राय करा आणि खूप मस्त पण त्याला दिसतोय. पाकळ्या नाही आल्या जशा पाहिजे. म्हणजे जशा पाहिजे तशा नाही, चांगलं पण आलंय पण. नॅचरली जर न येण्यापेक्षा तर झालेलं बरं ना. हाय. मशीन याच्यापेक्षा तर हे तो बघा, सुंदरच आहे. या सगळ्यापेक्षा तर हा सुंदर आहे. बघ किती सुंदर दिसतोय. हा मोदक कोणी बनवला सांग? हा मोदक मीच बनवलेला आहे. हा कोणी बनवला ते सांगा. तूच बनवलाय ना? हा पण मीच बनवला. हा पण मीच बनवला. काय मोदक सगळ्यांचा वेगवेगळा आकार आहे. पण ते बघा प्लॅस्टिकचे सक्सेस झाले आहे व तुम्ही ट्राय करू शकता. तर आता आम्ही बाप्पाला दाखवतोय उकडीच्या मोदकाचा नैवेद्य. गणपती बाप्पा मोरया. गणपती मोरया. बाप्पासाठी आम्ही हे नैवेद्याचं ताट बनवलंय. आम्ही बनवलंय पुरी, भाजी, डाळ, भात. ही आहे अळूची वडी. हे आहे संत्रा बर्फी, पापड. आणि हे आहे मस्त मोदक. आणि हे आहेत आमचे बाप्पा. मंगलमूर्ती. गणपती बाप्पा हळूला. गणपतीचा जय जयकार. चैन पडे ना आम्हाला. आम्ही आता गणपती बाप्पा वाट लावले. आम्ही दोघं आज नाते आता घरी जाणार. बाय बाय इतिराज. बाय बाय. हा मम्मा आली. मम्मा विसर्जन करून आली. हा 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उष्णेंदुराची. जय देव जय मंगल देव हरी. श्रीधरम माधवम गोपिका वल्लम जानकी नायकम रामचंद्र. हरे राम योग तुझा घडावा तुझे कार. गणपती बाप्पा मोरया. मोरया.
A few minutes later. बाप्पा कुठे गेले